महाराष्ट्रात आज एका राज्यव्यापी संपाने आपलं तोंड वर केलंय. हा संप शेतकरी, कामगार वर्ग किंवा कोणत्याही समाजाच्या मागण्यांचा नाही, तर हा संप आहे अशा कर्मचाऱ्यांचा, ज्यांच्यामुळे राज्यातील चाक सुरळीत चालतात. त्यांच्या संपाचा परिणाम संपूर्ण राज्याच्या दळणवळण, वाहतूक आणि व्यापारावर मोठ्या प्रमाणात होतोय. आजचा संप आहे वाहतूकदारांचा, ज्यांच्यावर राज्याची व्यवस्था पूर्णपणे निर्भर आहे. म्हणून जर तुम्ही आज प्रवासाचे नियोजन करत असाल तर थोडं थांबा. आजची बातमी सविस्तर पद्धतीने समजून घ्या. काय आहेत वाहतूकदारांच्या मागण्या, कोणत्या कारणांमुळे ही मंडळी उतरली आहे रस्त्यांवर. चला संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. मित्रांनो, वाहतूकदार वर्गांमध्ये माल वाहतूक वाहन, खासगी ट्रक, कंटेनर्स, ट्रॅक्टर्स, त्याचप्रमाणे खासगी वाहतुकीची वाहने जसे लक्झरी बस, टॅक्सी, ऑटो व्हेकल्स इत्यादी वाहन चालकांचा समावेश होतो. राज्यातील तसेच राज्याबाहेरील आणि देशांतर्गत अनेक महत्त्वाचे व्यवहार, व्यापार, दळणवळण या सर्वांसाठी यांच्यावर जनतेला अवलंबून राहावे लागते. यामुळे देशाच्या नियोजन आणि अर्थव्यवस्थेसाठी यांचे असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशातच आता या राज्यव्यापी वाहतूकदार संपामुळे सर्वसामान्य नागरिकांसह प्रशासनाची डोकेदुखी वाढवली आहे. तर चला जाणून घेऊया आंदोलनाचा इतिहास, यामागील कारणे आणि एकंदरीतच याचे परिणाम. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या इतिहासात वाहतूकदारांचा संप हे काही नवीन प्रकरण नाही. पूर्वी संप ही प्रामुख्याने डिझेल दरवाढ, त्याचप्रमाणे टोल नाक्यावरील वसुली या मुद्द्यांवर व्हायचे. पण गेल्या 10 वर्षात संपाचे स्वरूप पूर्णपणे बदललेले दिसते. कारण या संपाचे प्रमुख कारण वाढत्या टेक्नॉलॉजीमुळे ई चलन व्यवस्था आणि डिजिटल मॉनिटरिंग आहे. 2017 ते 18 नंतर जेव्हापासून ही डिजिटल मॉनिटरिंग आणि ई चलन व्यवस्था सुरू झाली आहे, अगदी तेव्हापासूनच प्रशासन आणि वाहतूकदार वर्ग यांच्यात संघर्ष निर्माण झाला. हा संघर्ष येत्या काळाबरोबर तांत्रिक मुद्द्यांवरून अधिक प्रमाणात वाढू लागला. आता संपूर्ण वाहतूकदार वर्गाने या समस्येवर कायमस्वरूपी समाधान शोधण्याची मागणी सरकारकडे केली आहे. याच अनुषंगाने दिनांक 5 मार्च रोजी मुंबईमधील आझाद मैदानात एका राज्यव्यापी आंदोलन आणि संपाची हुंकार पुकारण्यात आली आहे. तर चला आता जाणून घेऊया संपाची प्रमुख कारणे आणि त्याचप्रमाणे वाहतूकदारांच्या मागण्या. सर्वप्रथम ई चलन प्रणालीतील त्रुटी. सध्या पोलिसांकडे दंड बसवण्यासाठी हँड हेल्ड उपकरण दिले गेले आहेत. या उपकरणातून चुकीच्या पद्धतीने दंड आकारले जातात असे वाहतूकदारांचे म्हणणे आहे. अनेकदा गाडी रस्त्यावर नसताना, त्याचप्रमाणे पार्किंगमध्ये असताना देखील नो पार्किंग किंवा स्पीड लिमिट म्हणजेच वेग मर्यादा ओलांडण्याचे मेसेज येतात. पुराव्यासाठी कोणतेही फोटो म्हणजेच इमेज एव्हिडन्स राहत नाही. यामुळे हे दंड अन्यायकारक आहे असा आरोप वाहतूकदारांकडून लावण्यात येत आहे. द्वितीय, दंडाची प्रचंड रक्कम. तुम्ही जर कधी बिना हेल्मेट किंवा बिना लायसन्स प्रवास केला असेल आणि मोठ्या प्रमाणात दंड शुल्क भरला असेल तर याचा अनुभव तुम्हाला नक्की झाला असेल. नवीन मोटार वाहन कायद्यानुसार दंडाच्या रकमा 500 रुपयांवरून थेट 5,000 ते 10,000 रुपयांपर्यंत वाढवल्या आहेत, ज्या छोट्या ट्रक मालकांना परवडणाऱ्या नाहीत. राज्यातील वाहतूकदारांवर सध्या सुमारे 4,500 कोटींचा दंड थकीत आहे. तृतीय, भ्रष्टाचाराचे नवीन स्वरूप. येत्या काळात प्रत्यक्षरित्या रस्त्यावर पोलिसांकडून होणारी अडवणूक काही प्रमाणात कमी झाली आहे. पण असं असलं तरी आरटीओ आणि पोलीस चेकपोस्टवर ऑनलाईन प्रणालीच्या नावाखाली छळ केला जातो असा वाहतूकदार संघटनेचा आरोप आहे. चौथं, पॉनिक बटन आणि सीसीटीव्हीतील सक्ती. सरकारने टॅक्सी आणि बसेसमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी पॅनिक बटन सक्तीचे केले आहे. मात्र ही बटणे काम करत नाही आणि तरीही त्यांचे रिन्युअल शुल्क भरावे लागते असा आरोप सध्या वाहतूकदार सरकारवर करताना दिसतात. त्याचप्रमाणे डिझेलचे वाढते दर, टायरची किंमत आणि विमा हप्ता या सगळ्यांमुळे ट्रान्सपोर्ट व्यवसायाचा नफा आधीच फार कमी झाला आहे. त्यात भर म्हणून हे हजारो रुपयांचे ई चलन बसल्यामुळे हा व्यवसाय आता तोट्यात चालला आहे असे वाहतूकदारांचे म्हणणे आहे. तर चला या प्रकरणाची दुसरी बाजू जाणून घेऊया. प्रशासनाचे असे म्हणणे आहे की सरकारला महसूल हवा आहे आणि रस्ता सुरक्षा वाढवायची आहे. गेल्या काही काळापासून रस्ता दुर्घटनेत अनेक निष्पाप नागरिकांचे जीव गेलेले आहेत. मात्र सरकारने तांत्रिक अटी दूर न करता दंड आकारण्यावर भर दिल्याने सरकार आणि जनता यांच्यात दरी निर्माण झाली आहे. हा केवळ संप नसून
राजकीय शक्ती प्रदर्शनाचा एक भाग आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपली ताकद दाखवून प्रलंबित मागण्या मान्य करून घेणे हा वाहतूकता संघटनेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जाते. हा संप केवळ रस्त्यावर उतरण्याचा निर्णय नसून तो डिजिटल प्रशासनाच्या विरोधात एक तांत्रिक विद्रोह आहे. जोपर्यंत सरकार ई चलन प्रणालीमध्ये पारदर्शकता आणत नाही आणि थकीत दंडाबाबत एक वेळ समझोता योजना म्हणजेच वन टाइम सेटलमेंट आणत नाही, तोपर्यंत हा संघर्ष थांबवण्याची शक्यता कमी आहे. एकीकडे रस्त्यावरील प्रवाशांची सुरक्षा आणि टेक्नॉलॉजीचा वापर, दुसरीकडे वाहतूकदारांच्या मागण्या आणि त्यांच्या रोजगाराचा प्रश्न, या पेचामध्ये सध्या सरकार अडकल्याचे दिसतंय. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल्ड MH या YouTube चॅनलला. धन्यवाद.